ज्याला आजपर्यंत फक्त कार्टूनमध्ये बघितला तर तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवणार आहे। तेवढंच नाही तर दगडाच्या फाटीमध्ये हात घालून मी नक्की काय काढतोय आणि काका हे चिनी हातोडी घेऊन काय फोडायला आलेत आणि इकडे बघतोय तर हा असा डेंजरस एरिया नक्की कोणता आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की कळेल। तर जय मल्हार मंडळी, मी आहे नानाचं स्वागत करतो तुमचा डे 11th ऑफ डेली ब्लॉग। काकाने फटाफट इंजिन घेतला आणि आपण निघाले ते माझी बोटीच्या दिशेने। इकडे बघतोय तर मित्राची बोट थोडी अडकली होती, मग आपण इकडे बघतोय तर काकाने इंजिन फिट केलं आणि निघाले। तेवढ्यातच आपला मित्र होता तो घोलवा मारत होता, मला आवाज दिला। मग आपण इकडे निघतोय तर आपले काका मस्त नाल्यावर बसलेत आणि मनोज काका इंजिन चालवत आहेत। मस्त मस्त गेले आणि हा जो ठिकाण आहे हा असा का दिसतोय तर हा आहे तो म्हणजे धावरा, एकदम पाण्याच्या मधोमध आहे आणि इकडनं ती जागा आहे ना, ते दोन्ही जागेमधून बोट येते जेव्हा पाणी भरतो तेव्हा, ही एकदम खतरनाक जागा आहे। बघा इकडे आहे आमची वराशी। मग मंडळी आम्ही काय केलं, हे फट करून ही जी जाल आहे ती मारून घेतली, दगडाच्या बाहेरच्या दिशेने आले आणि मग जाली मारून झाल्यावर आम्ही निघाले ते म्हणजे धावऱ्यावरती। हा ह्याला म्हणतात कालवा, किती मोठा कालवा आहे बघा, आमच्याकडे डोचला म्हणतात। मग तिथे दिसली ती मोठी शिंपली, ती तुम्हाला दाखवतो। हा जो एरियामध्ये जे आहे ना हे शोधायसाठी आम्ही खास आले, हे आणि मोठे कालवे। हे बघा फटाफट आम्ही काढे घेतले, हातातनं रक्त पण येत होतं कारण कालवे जे आहेत ना लागतात पण। आणि काका हे फोडतो ते ह्यांना म्हणतात डोचले, म्हणजे मोठा कालवा, आमच्याकडे डोचले म्हणतात। तर काका हे फटाफट फोडून गोणीमध्ये भरून येत होते कारण जोर हे ते फटाकून भरतो। बघा कसला एरिया, भारी एरिया आहे ना। आणि हा एरियामध्ये कोणालाच येता येत नाही, फक्त बोट घेऊन आम्ही येतो। मग मी काय फटाफट ह्या ज्या शिंपल्या त्या शोधायला सुरुवात घेतला, आमच्याकडे याला मोरपीस म्हणतात। हे बघा ही मोठी शिंपली बघा, आणि कालवाचा गोळा फोडल्यावर बघा कसा दिसतंय भारी। सध्या पावसामध्ये हे गोले छोटे असतात पण नंतर हे गोले खूप मोठे होतात। हे बघा तुम्ही फटाफट आहेत ना, ह्या आमच्याकडे मोरपंख म्हणतात, कोणी शिनाने पण म्हणतात, गोवा साईडला जास्त हे असतात आणि हे खायला पण एक नंबर लागतात। फटाफट काढायला केली सुरुवात कारण ह्यांचंच मेन आम्ही शिकार करण्यासाठी त्या खडपावर आलो, कारण हा खडप फक्त उद्यानामध्ये थोडेच 1 ते 2 दिवसच सुकतो। व्ह्यू एकदम भारी होता आणि आपण 15 ते 20 मिनिटात बघा किती काढून घेतले। इकडे तुम्हाला दिसते हा आहे स्टारफिश, हा स्टारफिश जिवंत आहे की नाही तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मी त्याला फक्त हलवण्याचा प्रयत्न केला आणि बघा चप करून गेला। तर मंडळी कोणी बघितलं नसेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा। हा पहिल्यांदा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बघा आम्ही किती काढले। इथे काकाने काढलेले बघा डोसलेसून आहेत आणि तेवढ्यातच बघा किती एक त्याची साईज बघा कसली मोठी साईज आहे। एवढंच नाही तर पुढे जर येईल तर बघा हे त्याला म्हणतात मोरपंख, आमच्याकडे मोरपंख म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट नक्की करा। तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा। बाय बाय।